हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय काइंड्स ऑफ सेल. सो ह्या आधीचा पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक्स तुम्हाला वरती आय बटनमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलबद्दल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आय गॅरंटी की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काही डाऊट्स नसणार आहेत. ओके. सो बेसिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे 2 टाईप्सचे असतात. फर्स्ट प्रोकॅरियोट्स आणि सेकंड युकॅरियोट्स. ओके. सो प्रोकॅरियोट्स जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये असतात प्रोकॅरियोटिक सेल्स, म्हणजे ते बनलेले असतात प्रोकॅरियोटिक सेल्सपासून, आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स बनलेले असतात युकॅरियोटिक सेल्सपासून. ओके. सो बेसिकली आपल्याला काय समजलं, सेल्सचे 2 टाईप्स असतात, प्रोकॅरियोटिक आणि सेकंड इज युकॅरियोटिक. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत प्रोकॅरियोटिक सेल. ओके. सो बेसिकली प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये काय डिफरन्स असतो, तर सगळ्यात मेन डिफरन्स आहे की प्रोकॅरियोटिक सेल हे खूप सिम्पल असतात ॲज कम्पेअर टू युकॅरियोटिक सेल. तुम्ही जर का इथे डायग्राममध्ये बघितलं तर हा प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि हा आहे युकॅरियोटिक सेल. ओके. सो प्रोकॅरियोटिक सेल कसा आहे, खूप सिम्पल आहे. त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत ते खूप कमी आहेत. ओके. म्हणून प्रोकॅरियोटिक सेलला काय म्हटलंय की प्रोकॅरियोटिक सेल्स आर सिम्पल सेल्स. ओके. पण युकॅरियोटिक सेल्स जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये खूप सारे ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत, भरपूर सारे ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत आणि गच्च भरलेले आहेत. सो म्हणून याला काय म्हटलंय की युकॅरियोटिक सेल्स आर हायली ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर्स. ओके. सो आता आपण बघूया प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके. सो सगळ्यात पहिलं तर इट हॅज नो वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. त्याच्याकडे न्यूक्लियस तर प्रेझेंट आहे पण तो वेल डिफाईन्ड नाही आहे. ओके. सो इथे जर स्ट्रक्चरमध्ये बघाल तर आपल्याला माहिती आहे कुठल्याही सेलमध्ये न्यूक्लियस असतो, पण इथे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सगळ्यात मेजर डिफरन्स काय आहे, न्यूक्लियस वेल डिफाईन्ड नसतो. ओके. नो मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गनल्स म्हणजेच काय, तर यांच्याकडे मेम्ब्रेन बाउंड असलेले ऑर्गनल्स नाही आहेत, लाईक मायटोकॉन्ड्रिया किंवा गॉल्गी ॲपरेटर्स. आता मायटोकॉन्ड्रिया आणि गॉल्गी ॲपरेटर्स कसे आहेत, तर त्यांना आहे ना स्वतःचं आउटर कव्हरिंग असतं, म्हणजेच मेम्ब्रेन असतं आणि त्याच्या आतमध्ये त्यांची बॉडी असते. पण इथे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे काही ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत ते कसे आहेत, विदाऊट मेम्ब्रेन आहेत, म्हणजे त्यांना स्वतःचं कव्हरिंग नाही आहे, ते सायटोप्लाझममध्ये असेच पडलेले आहेत. ओके. सायटोप्लाझम म्हणजेच काय, तर ह्या सेलच्या आतमध्ये जे लिक्विड आहे, जसं ह्युमन बॉडीमध्ये रक्त असतं तसं सेलच्या आतमध्ये सगळीकडे काय असतं, सायटोप्लाझम असतं आणि त्याच्या आतमध्ये सगळे ऑर्गन्स असतात. ओके. सो प्रोकॅरियोटिक सेलमधले ऑर्गन्स कसे आहेत, विदाऊट मेम्ब्रेन. ओके. त्यानंतर इट हॅज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह सेल एन्व्हलप. आता सेल एन्व्हलप म्हणजे काय हे आधी आपण बघूया. सगळ्यात पहिलं तर एन्व्हलप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण कशासाठी यूज करतो, कुठल्याही इम्पॉर्टंट कागद प्रोटेक्ट करून ठेवण्यासाठी आपण एन्व्हलपचा यूज करत असतो. सो इथे सेल एन्व्हलप म्हणजेच काय, तर सेलची आउटर कव्हरिंग, त्याला आपण म्हणतो सेल एन्व्हलप. ओके. आणि त्या कव्हरिंगचं काम काय असणार आहे मग, प्रोटेक्ट करण्याचं काम. कोणाला, सेलच्या आतमध्ये जे काही प्रेझेंट आहे त्याला प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं, सेल एन्व्हलप करतो. ओके. सेल एन्व्हलपचं स्ट्रक्चर. ओके. सो सेल एन्व्हलपचं स्ट्रक्चर बनलेलं आहे 3 लेयर्स पासून. सगळ्यात पहिली लेयर आहे जी आउटसाइडची लेयर आहे, त्याला म्हटलंय ग्लायकोकॅलॅक्स. सेकंड मिडल लेयर जी आहे ती आहे सेल वॉल, आणि जी लास्ट लेयर आहे म्हणजे आतमधली लेयर ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो बेसिकली सेल एन्व्हलप 3 लेयर्स पासून बनलेला आहे, ग्लायकोकॅलॅक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. सो इथे तुम्ही डायग्राममध्ये बघाल तर इथे ही जी सगळ्यात आउटर कव्हरिंग आहे त्याला काय म्हटलंय, ग्लायकोकॅलॅक्स. सो ही ग्लायकोकॅलॅक्स एकतर कॅप्सूल फॉर्ममध्ये असते किंवा स्लाईम लेयर असते किंवा स्लाईम फॉर्ममध्ये असते. ओके. ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी असतं. ओके. सो ही फर्स्ट लेयर जी आहे ती आहे ग्लायकोकॅलॅक्स. त्यानंतर ही जी मिडल लेयर इथे दिसते आपल्याला ती आहे सेल वॉल. ओके. आणि जी आतमध्ये येलो कलरवाली लेयर दिसते आपल्याला इथे ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. सो ह्या तिन्ही लेयर्स एकत्र मिळून काय होतं, सेल एन्व्हलप. ओके. आता तुम्हाला सेल एन्व्हलपचं स्ट्रक्चर समजलं आणि ह्याचं काम काय असणार आहे, बाहेरचं कव्हरिंग आहे म्हणजेच ऑब्व्हियसली हे काय करतं, प्रोटेक्शन देतं, सेलला सपोर्ट देतं आणि सेलमध्ये ज्या इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्टेशन चालू असतं ते सुद्धा या सेल एन्व्हलपच्या मदतीनेच चालू असतं. आता इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच काय, तर सेलच्या आतमध्ये फ्लुइड जात असतात, काही काही केमिकल कंपाऊंड जात असतात, वेस्ट मटेरियल बाहेर येत असतात. सो ते सगळं इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्टेशन आहे, ते सुद्धा या सेल एन्व्हलपच्या मदतीनेच होत असतं. ओके. सो आता
ग्लायकोकॅलेक्स सगळ्यात आउटर लेयर जो आहे, तो कशापासून बनलेला असतो? एकतर स्लाईम लेयर असते किंवा कॅप्सूल. मी सांगितलं कॅप्सूल असेल तर ते कसं असतं? टफ असतं आणि जर स्लाईम लेयर असेल तर लूज असतं किंवा सॉफ्ट म्हणू शकतो. आता सेल वॉल कशापासून बनलेली असते? तर सेल वॉल बनलेली असते पेप्टिडोग्लायकॅन किंवा म्युरिनपासून. ओके. सो बॅक्टेरियामध्ये 2 टाइप्स असतात. ओके. आता इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे फक्त मी जे सांगते ना ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पुढे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. ओके. बॅक्टेरियामध्ये 2 टाइप्स असतात. एक तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात आणि दुसरे असतात ग्राम निगेटिव्ह. ओके. आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा. 2 टाइप्स बॅक्टेरियाचे, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील तर त्यांच्यामध्ये जी सेल वॉल आहे ती बनलेली असते पेप्टिडोग्लायकॅनपासून आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतील तर त्यांच्यामध्ये जी सेल वॉल आहे ती बनलेली असते म्युरिनपासून. ओके. सो पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरिन काय आहेत? केमिकल कंपाऊंड्स आहेत. ओके. ज्याच्यापासून ही सेल वॉल बनलेली असते. जसं ग्लायकोकॅलॅक्समध्ये एकतर स्लाईम लेयरवाले असतात किंवा कॅप्सूलवाले असतात, तसंच सेल वॉलसुद्धा पेप्टिडोग्लायकॅनपासून बनलेली असेल तर ते असतात ग्राम पॉझिटिव्ह आणि म्युरिनपासून असेल तर ते ग्राम निगेटिव्हवाले बॅक्टेरिया असतात. ओके. नेक्स्ट येतं सगळ्यात लास्ट लेयर विच इज इन्नर लेयर, दॅट इज सेल मेम्ब्रेन. ओके. सो सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेली असते? फॉस्फोलिपिड बायलेयर. आता ती बनलेली असते फॉस्फोलिपिड पासून, पण 2 फॉस्फोलिपिडच्या लेयर्स पासून ही बनलेली असते. म्हणून त्याला काय म्हटलंय? बायलेयर. ओके. सो इथे डायग्राममध्ये बघूया आपण. इथे बघा, हा झाला एक फॉस्फोलिपिड. ओके. हे झाले दुसरे फॉस्फोलिपिड. ओके. सो हा एक फॉस्फोलिपिड आणि हा दुसरा फॉस्फोलिपिड इकडे खाली. ओके. सो बेसिकली काय त्यांना सांगायचंय, सेल सेल मेम्ब्रेन जो आहे म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन, तो 2 फॉस्फोलिपिडच्या लेयर पासून बनलेला आहे. ओके. सो ही फर्स्ट लेयर झाली आणि ही सेकंड लेयर झाली. ओके. इथे पण मी दुसरी डायग्राम दाखवली आहे तुम्हाला. ह्या दोन्ही डायग्राम सेमच आहेत. फक्त तुम्हाला जास्त समजण्यासाठी मी तुम्हाला 2 डायग्राम्स दाखवलेले आहेत. ही बघा, ही पहिली लेयर झाली फॉस्फोलिपिडची आणि ही सेकंड लेयर झाली. ओके. सो आता आपण सेल एन्व्हॉल्पचं स्ट्रक्चर बघितलं, ज्याच्यामध्ये 3 लेयर्स ग्लायकोकॅलॅक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. आणि त्याचं स्ट्रक्चर सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलंय आता. ओके. आणि त्याचं काम काय असतं? प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन, सपोर्ट आणि इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. आता आपण बघूया ग्राम स्टेनिंग मेथड. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं ना, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात. सो ते कशावरून ठरतं? तर ह्या ग्राम स्टेनिंग मेथडवरून ठरतं. ओके. सो बेसिकली ग्राम स्टेनिंग ही एक मेथड आहे जी डॅनिश बॅक्टेरिओलॉजिस्ट यांनी इंट्रोड्यूस केली होती आणि यांचं नाव होतं हान्स क्रिस्टियन ग्राम. ओके. त्यांचं सरनेम काय आहे? ग्राम आहे. म्हणून या मेथडला नाव काय दिलंय? ग्राम स्टेनिंग मेथड. ओके. सो स्टेनिंगचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. स्टेन म्हणजे काय? डाग. ओके. सो स्टेनिंग म्हणजे काय? डाग पाडणे. सो इथे ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाजवरती डाग पाडले जातात आणि त्याच्यावरून बॅक्टेरिया डिफरन्शिएट केले जातात. डिफरन्शिएट म्हणजेच काय? वेगवेगळे बॅक्टेरिया ओळखले जातात. ओके. आता हे असं का केलं गेलं? कारण या हान्स क्रिस्टियन ग्राम्स यांचं असं म्हणणं आहे, बॅक्टेरियावरती जर का आपण स्टेनिंग केलं किंवा त्यांना जर आपण डाग पाडला तर ते आपल्याला जास्त बेटर फॉर्ममध्ये दिसतात किंवा त्यांना आपण जास्त इझिली बघू शकतो. म्हणून ही मेथड इंट्रोड्यूस केली होती हान्स क्रिस्टियन ग्रामने. ओके. सो आता ही मेथड नक्की काय आहे ते बघूया. ॲक्च्युली तुम्हाला ही मेथड टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाहीये. तुम्हाला इझिली लक्षात राहण्यासाठी मी थोडंसं एक्सप्लेन करते. ओके. सो इथे डायग्राममध्ये बघा, सगळ्यात पहिलं तर इथे स्टेनिंग केलं जातं म्हणजेच कलर टाकले जातात बॅक्टेरियावरती. ओके. डाग पाडले जातात. सो त्याच्यासाठी पहिला पर्पल कलर यूज केला जातो विच इज क्रिस्टल व्हायोलेट. ओके. हे नॅचरल कलर यूज केले जातात. ओके. आपले पेंटिंगचे कलर्स नाही. त्यानंतर यूज करतात आयोडीन जे ऑरेंज कलरमध्ये असतं आणि इथाइल अल्कोहोल यूज करतात जे ट्रान्सपरंट असतं, कलरलेस आहे आणि नंतर सॅफ्रिन यूज करतात जे पिंक कलरमध्ये असतं. ओके. सो बेसिकली ही मेथड कशी आहे बघूया स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिलं मायक्रोस्कोप खाली बॅक्टेरियाज घेतले जातात. आता ह्या बॅक्टेरियाजवरती सगळ्यात पहिलं क्रिस्टल व्हायोलेट पिगमेंट टाकला जातो. आता इथे दिसते तुम्हाला सगळे व्हायोलेट कलरचे दिसतात आपल्याला. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्यावरती ऑरेंज कलर टाकला जातो विच इज आयोडीन. त्यानंतर पुन्हा त्यांना ठेवलं जातं आणि थोड्या वेळाने त्यांच्यावरती इथाइल अल्कोहोल टाकतात त्याला वॉश करण्यासाठी. ओके. हे जे 2 कलर टाकलेले आहेत पर्पल आणि ऑरेंज, या कलर्सना वॉश करण्यासाठी इथाइल अल्कोहोल टाकतात जे की ट्रान्सपरंट असतं. त्याच्यामुळे काय होतं, जे ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया असतात ते कलर
लूज करतात. म्हणजे त्यांच्यावरचे हे 2 जे कलर असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि ते ट्रान्सपरंट होतात. ओके. इथे दिसतंय ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात आपल्याला, त्यांचा कलर आहे तसाच आहे. ओके. सो सॅफरिन स्टेनिंगमध्ये काय होतं, जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत ते पिंक कलरचे दिसतात आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे त्याच कलरमध्ये असतात. ओके. सो ह्याच्यावरून डिफरन्शिएट केलं जातं ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाजना. ओके. सो असे बॅक्टेरिया ज्यांचा कलर पिंक होतो किंवा कलर चेंज होतो त्याला म्हणतात ग्राम निगेटिव्ह आणि जे बॅक्टेरिया ज्या आहेत त्याच कलरमध्ये राहतात त्याला म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह. ओके. आता आपण बघूया ह्या बॅक्टेरियामध्ये लोकोमोटरी स्ट्रक्चर्स कोणते-कोणते असतात. आता लोकोमोटरी म्हणजेच काय? तर हे बॅक्टेरिया इझिली मूव्ह करू शकतात. ओके. सो जे बॅक्टेरिया मूव्ह करू शकतात त्याच्यासाठी ते कुठले ऑर्गन्स यूज करतात किंवा कुठले त्यांच्याकडे पार्ट्स असतात ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिलं तर मोटाईल बॅक्टेरिया हॅव सिलिया ऑर फ्लॅजिला. आता सगळेच बॅक्टेरिया मूव्ह नाही करू शकत. काही बॅक्टेरिया मूव्ह करतात. सो जे मूव्ह करतात त्यांच्याकडे एकतर सिलिया प्रेझेंट असतं किंवा फ्लॅजेला प्रेझेंट असतं. ओके. सो सिलिया आपल्याला माहिती आहे छोटे-छोटे केस असतात त्याला आपण म्हणतो सिलिया. जसं इथे डायग्राममध्ये दिसतंय बघा. ज्या बॅक्टेरियाकडे सिलिया प्रेझेंट आहेत ते असे दिसतात आणि ज्यांच्याकडे फ्लॅजिलम आहे ते असे दिसतात. ओके. फ्लॅजिलम मी तुम्हाला इथे दाखवते. हे बघा हा आहे फ्लॅजिलम. ओके. ज्याच्याकडे एकच लाँग टेल असते त्याला म्हणतात फ्लॅजिला आणि ज्याच्यावरती छोटे-छोटे हेअर्स असतात त्याला म्हणतात सिलिया. ओके. सो हे कशासाठी यूज करतात ते? मूव्हमेंट करण्यासाठी. ओके. सो सिलियाच्या आणि फ्लॅजेलाच्या मदतीने ते मूव्हमेंट करू शकतात. आता ही मूव्हमेंट कशी होते ते आपण बघूया. मूव्हमेंट ऑफ बॅसिल बॉडी बाय रोटेटरी मोटर्स. आता हे जे फ्लॅजिला आहेत किंवा सिलिया आहेत त्यांना म्हटले रोटेटरी मोटर. का? कारण हे रोटेट होत असतात. ओके. आणि ह्यांची फक्त बॅसिल बॉडीच फक्त रोटेट होत असते. बॅसिल बॉडी म्हणजेच काय? बॉडीचा खालचा पार्ट. ओके. म्हणजे आपली बॅसिल बॉडी कोणती? पोटाचा पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो बॅसिल बॉडी. ओके. सो ह्यांची बॅसिल बॉडी कोणती आहे? इथली वाली. ओके. सो इथे तुम्ही जर डायग्राममध्ये बघाल तर बघा ज्या बॅक्टेरियाकडे सिलिया प्रेझेंट आहे त्यांचे सिलिया मूव्हमेंट करत असतात आणि त्यांची मूव्हमेंट असते अशी सर्क्युलर मूव्हमेंट. ओके. आणि ज्यांच्याकडे फ्लॅजिलम आहे ते फ्लॅजिलम कसं मूव्ह होत असतं? त्यांचं सुद्धा रोटेशन सर्क्युलर असतं. ओके. म्हणून काय म्हटलंय की मूव्हमेंट ऑफ बॅसिल बॉडी बाय रोटेटरी मोटर्स. रोटेटरी मोटर कोण आहे? सिलिया आणि फ्लॅजेला. कारण ते रोटेट होतं. ओके. आणि याच्या मदतीने ते मूव्ह करू शकतात. अजून काही त्यांच्याकडे स्ट्रक्चर्स असतात लाइक ट्युब्युलर पिली. ट्युब्युलर पिली म्हणजे बघा इथे तुम्हाला हे जे ब्लॅक कलरचे थ्रेड्स दिसतात, लाँग थ्रेड्स त्याला म्हटलंय पिली. आता ह्याचा यूज काय असतो? तर याच्या मदतीने होत असतं इंटरसेल्युलर कम्युनिकेशन. म्हणजेच बाहेरचे केमिकल्स आत जातात आणि आतले वेस्ट मटेरियल बाहेर येतात. कोणाच्या मदतीने? ह्या पिलीच्या मदतीने. ओके. त्यानंतर अजून त्यांच्याकडे असतात फिम्ब्रे. फिम्ब्रे कशासाठी? तर एखाद्या ठिकाणी जाऊन अटॅच होण्यासाठी ते ह्या फिम्ब्रेचा यूज करतात. ओके. आणि फिम्ब्रे कुठे आहेत? या पिलीच्या बाजूला जे छोटे-छोटे पिंक कलरचे थ्रेड दिसतात तुम्हाला सिलियासारखे, दे आर कॉल्ड ॲज फिम्ब्रे. ओके. सो लोकोमोटरी स्ट्रक्चरमध्ये काय-काय आहे? एकतर सिलिया असतं किंवा फ्लॅजेला असतं आणि हे दोन्हीही काय आहेत? रोटेटरी मोटर आहेत, ज्याच्यामुळे ते त्यांची बॅसिल बॉडी मूव्ह करू शकतात. आणि त्यांच्याकडे अजून ट्युब्युलर पिली आहे, ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर कम्युनिकेशन होतं. म्हणजेच बाहेरचे कंपाउंड्स आतमध्ये जातात, आतले वेस्ट मटेरियल बाहेर येतात. आणि लास्ट आहे फिम्ब्रे, ज्याच्यामुळे ते कुठल्याही सरफेसला अटॅच होऊ शकतात. ओके. सो नेक्स्ट त्यांच्याकडे ऑर्गनेल्स असतात. एक तर मेसोसोम असतं आणि दुसरं असतं क्रोमॅटोफोर्स. मेसोसोम म्हणजेच काय? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं सेल मेम्ब्रेन. ओके. सेल मेम्ब्रेन कुठलं? ही जी आतली लेयर आहे सगळ्यात आतली लेयर त्याला आपण काय म्हणतो? सेल मेम्ब्रेन. सो हे सेल मेम्ब्रेन इथून आलंय. ओके. आणि इथे फोल्ड झालंय बघा. ओके. हे आतल्या बाजूला फोल्ड झालेलं दिसतंय? त्याचं स्ट्रक्चर असं आहे. ओके. सो इथे जे ते फोल्ड झालेलं आहे ना, त्या फोल्डेड पार्टला आपण म्हणतो मेसोसोम. ओके. समजते का? सेल वॉल आतल्या बाजूला फोल्ड झालेली असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? मेसोसोम. इथे दाखवलंय बघा, लेबल केलेलं आहे. सो ही जी फोल्डेड पार्ट आहे त्याला म्हटलंय मेसोसोम. आता ह्या मेसोसोमचा उपयोग काय असतो? तर इट इज युजफुल इन सेल वॉल फॉर्मेशन. म्हणजेच सेलची जी सेल वॉल आहे, ही इथे दिसते मधलीवाली, ही सेल वॉल आहे. मग ह्याच्या फॉर्मेशनमध्ये सुद्धा ह्या मेसोसोमची हेल्प होत असते. त्यानंतर रेस्पिरेशन. आता हे सेल्युलर रेस्पिरेशन आहे. ओके. आपल्याला माहिती आहे सेलमध्ये सुद्धा रेस्पिरेशन होत असतं, जिथे ज्या प्रोसेसमध्ये एनर्जी तयार होत असते, ATP
सो त्याच्यामध्ये सुद्धा हे मेसोझोम हेल्प करतात. आणि लास्ट आहे DNA रेप्लिकेशन. तुम्हाला आठवत असेल तर 10th स्टँडर्डमध्ये आपण मिओसिस आणि मायटोसिस शिकलो होतो, ज्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत असतं आणि त्याच्यामधली सगळ्यात पहिली स्टेप काय असते? DNA रेप्लिकेशन. ओके, सो त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मेसोझोम हेल्प करतात. सेल मेम्ब्रेनचा फोल्डेड पार्ट म्हणजेच मेसोझोम. नेक्स्ट असतात क्रोमॅटोफोर्स. आता हे क्रोमॅटोफोर्स जे असतात ते सगळ्या बॅक्टेरियामध्ये नसतात. काही बॅक्टेरियाजमध्येच हे प्रेझेंट असतात, ज्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे कायनोबॅक्टेरिया. ओके, सो कायनोबॅक्टेरिया असा बॅक्टेरिया आहे ज्याच्याकडे हे क्रोमॅटोफोर्स प्रेझेंट असतात आणि त्याला काय म्हटले? एक्सटेन्शन्स म्हटलेलं आहे. ओके, सो क्रोमॅटोफोर्स काय आहेत? एक्सटेन्शन्स इन कायनोबॅक्टेरिया. कायनोबॅक्टेरियामधले एक्सटेन्शन्स. आता ह्या क्रोमॅटोफोर्समध्ये काय प्रेझेंट असतं? ह्याच्या आतमध्ये असतात फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ओके, आता फोटोसिंथेटिक म्हणजेच हे ग्रीन कलरचे असणार आहेत. जसं की झाडांमध्ये तुम्ही आठवलं, प्लांट्समध्ये क्लोरोफिल असतं, ग्रीन कलरचं पिगमेंट, ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिस होतं. तसंच इथे कायनोबॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट असतात ह्या क्रोमॅटोफोर्समध्ये. ओके, इथे जर तुम्ही डायग्राममध्ये बघाल तर इथे मी तुम्हाला कायनोबॅक्टेरियाचा सेल दाखवलेला आहे. ह्या सेलमध्ये हे जे ग्रीन कलरचे दिसतात ना तुम्हाला, हे सगळे काय आहेत? क्रोमॅटोफोर्स आहेत. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट आहे, म्हणून त्याला ग्रीन कलरमध्ये दाखवले. ओके, आणि मग ऑब्व्हियसली फोटोसिंथेटिक पिगमेंट असल्यामुळे सनलाईट पासून सुद्धा हे फूड बनवू शकतात. सो हे जे कायनोबॅक्टेरिया आहेत त्याची इमेज मी तुम्हाला दाखवते इथे. नेक्स्ट आता त्याचा ऑर्गनेल आहे सायटोप्लाझम आणि रायबोझोम्स. सो सायटोप्लाझम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं सगळीकडे पसरलेलं दिसतंय, इट इज सायटोप्लाझम. ओके, जसं ह्युमन बॉडीमध्ये सगळीकडे रक्त असतं, तसंच सेलच्या आतमध्ये सगळीकडे सायटोप्लाझम असतं आणि त्याच्या आतमध्ये सगळे ऑर्गन्स असतात, ज्याला आपण ऑर्गनल्स म्हणतो. सो त्यातला एक ऑर्गनेल काय आहे? रायबोझोम. ओके, सो इथे दिसतात हे जे डॉट दाखवलेत तुम्हाला, ते आहेत रायबोझोम्स. यांचं काम काय आहे ते बघूया आपण. सगळ्यात पहिलं तर रायबोझोम्स कुठे प्रेझेंट आहेत? सायटोप्लाझममध्ये. म्हणून काय म्हटलंय? सायटोप्लाझम कंटेन्स डेन्स पार्टिकल्स कॉल्ड रायबोझोम्स. ओके, तुम्ही असंही लिहू शकता, सायटोप्लाझम कंटेन्स रायबोझोम्स. रायबोझोमचं काम काय असतं? आपल्याला माहिती आहे, रायबोझोम्स प्रोटीन बनवत असतात. हे आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलोय, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनमध्ये. ओके, प्रोटीन्स कुठे बनत असतात? रायबोझोम्समध्ये. सो इथे सुद्धा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोमचं काम प्रोटीन बनवण्याचंच असतं. ओके, आता इथे आहे ना, रायबोझोम्स ना वेगवेगळ्या साईजचे अवेलेबल असतात. ओके, सो ती साईज कशी काढली जाते? तर ती साईज काढली जाते सेडिमेंटेशन रेटवरून. कोणाच्या सेडिमेंटेशन रेटवरून? तर रायबोझोमच्या सेडिमेंटेशन रेटवरून. सेडिमेंटेशन म्हणजेच माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेला आपण ब्लड टेस्ट करायला जातो त्यावेळेला आपलं ब्लड घेतात आणि त्याला सेंट्रिफ्यूग मशीनमध्ये टाकतात. माहिती आहे ना सेंट्रिफ्यूग मशीन? इथे इमेजमध्ये दिसते. ती सेंट्रिफ्यूग मशीन नंतर गोल गोल फिरते आणि आपले जे ब्लडचे डेन्स पार्टिकल असतात ते खाली बसतात आणि जे लिक्विड असतं ते वरती येतं. त्यालाच आपण काय म्हणतो? सेडिमेंटेशन. ओके, सो इथे सुद्धा तेच केलं जातं. सेंट्रिफ्यूग मशीनमध्ये टाकून त्याला सेडिमेंटेशन केलं जातं आणि त्या रेटवरून ठरवतात की रायबोझोम किती मोठा आहे आणि किती छोटा आहे. ओके, सो रायबोझोमला मोजण्यासाठी एक युनिट असतं, दॅट इज स्वेडबर्ग. ओके, इथे दिसतंय हे स्वेडबर्ग लिहिलंय मी. इथे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली होती म्हणून मी इथे लिहिलेलं आहे. कन्फ्यूज होऊ नका. हा पॉइंट कसा आहे? डिस्क्राइब्ड बाय सेडिमेंटेशन रेट इन स्वेडबर्ग युनिट. ओके, स्वेडबर्ग काय आहे? युनिट आहे. जसं किलोग्राम, लिटर्स, मिलीग्राम, तसंच स्वेडबर्ग आहे. हे युनिट काय मोजण्यासाठी यूज करतात? रायबोझोमची साईज मोजण्यासाठी. ओके, सो बॅक्टेरियामध्ये जे रायबोझोम्स असतात, ज्याला आपण बॅक्टेरियल रायबोझोम्स म्हणतो, त्यांची ॲव्हरेज साईज दिलेली आहे 70S. 70S म्हणजेच काय? 70 स्वेडबर्ग. ओके, सो सगळ्यात लार्जेस्ट सब युनिट जो आहे तो असतो 50S म्हणजेच 50 स्वेडबर्ग आणि जो सगळ्यात स्मॉलेस्ट सब युनिट आहे तो आहे 30 स्वेडबर्ग. ओके, सो स्वेडबर्ग म्हणजे समजलं तुम्हाला, युनिट आहे रायबोझोमला मोजण्यासाठीचं. ओके, आता तुम्ही म्हणाल मॅम 50S आणि 30S म्हणजेच 80S यायला पाहिजे, बट इथे 70S दिले. पण इथे ॲडिशन नाही आहे, त्यामुळे इथे 70Sच आहे. बरोबर आहे, इथे ॲडिशन नाही होते कुठली. इथे फक्त रायबोझोमची साईज मोजली जाते आणि ही ॲव्हरेज साईज दिलेली आहे त्याची. ओके, सो सगळ्यात लार्जेस्ट सब युनिट कोणता आहे? 50S आणि रायबोझोमचा सगळ्यात स्मॉलेस्ट सब युनिट आहे 30S. ओके, सो आय होप तुम्हाला कळलेलं आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम्स वेगवेगळ्या साईजचे असतात आणि त्याला मोजलं जातं स्वेडबर्गमध्ये. ओके,
नेक्स्ट येतात जेनेटिक मटेरियल. आता ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल काय-काय असतात ते बघूया. जसं आपल्या नॉर्मल सेलमध्ये जेनेटिक मटेरियल कोणते असतात? क्रोमोझोम, डी-एन-ए, जीन्स हे सगळे काय झाले? जेनेटिक मटेरियल. तसंच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल काय आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं असतं सिंगल सर्क्युलर डी-एन-ए. तर इथे बघा या डायग्राममध्ये हा जो पार्ट इथे दिसतोय ना, हा वाला दॅट इज डी-एन-ए. ओके. आणि हा डी-एन-ए कसा आहे? सिंगल आहे आणि सर्क्युलर आहे. याला न्यूक्लियस प्रेझेंट नाहीये बघा. ओके. सो आपल्या नॉर्मल सेलमध्ये, युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला माहिती आहे डी-एन-ए कुठे प्रेझेंट असतो? न्यूक्लियसच्या आतमध्ये. पण इथे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नसल्यामुळे हा जो डी-एन-ए आहे तो असाच सायटोप्लाझममध्ये पडलेला असतो. ओके. त्यानंतर हा जो डी-एन-ए आहे तो मिसोझोमला अटॅच असतो. आता मिसोझोम आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो फोल्डेड पार्ट असतो त्याला आपण मिसोझोम म्हणतो. सो त्या मिसोझोमला हा डी-एन-ए अटॅच असतो. ओके. याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन नसतं आणि त्यामुळे क्रोमॅटिन सुद्धा नसतात. हिस्टोन प्रोटीन म्हणजेच काय? तर युकॅरियोटिक सेलमध्ये डी-एन-एच्या बाजूला किंवा डी-एन-एच्या वरती आपण म्हणू शकतो छोटे-छोटे धाग्यांनी गुंडाळलेले असतात. ओके. सो त्याला आपण म्हणतो हिस्टोन प्रोटीन. सो हे हिस्टोन प्रोटीन ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट असतात. सो बेसिकली इथे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय लक्षात ठेवायचं? डी-एन-ए प्रेझेंट असतो, बट तो डी-एन-ए कसा आहे? विदाऊट कव्हरिंग आहे, म्हणजेच विदाऊट न्यूक्लियस आहे आणि तो कुठे अटॅच असतो? मिसोसोमला अटॅच असतो. ओके. त्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये अजून एक डी-एन-ए असतो, ज्याला म्हणतात प्लाझमिड्स. ओके. हा सुद्धा एक डी-एन-एच आहे, फक्त त्याला प्लाझमिड म्हणतात आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे एक्स्ट्रा डी-एन-ए असतात, जे की युकॅरियोटिक सेलमध्ये नसतात. ओके. सो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एकतर सिंगल सर्क्युलर डी-एन-ए असतो, मोठावाला डी-एन-ए आणि दुसरा असतात प्लाझमिड्स. सो ह्या प्लाझमिडचे 2 टाइप असतात. एकतर एफ प्लाझमिड असतात किंवा आर प्लाझमिड असतात. ओके. सगळ्यात पहिलं तर हे प्लाझमिडचं स्ट्रक्चर बघा. इथे तुम्हाला सेपरेट सर्कलमध्ये दिसतात ना रिंगसारख्या, ते आर प्लाझमिड आणि हा आहे क्रोमोझोमल डी-एन-ए. ओके. सो एफ प्लाझमिड आणि आर प्लाझमिड म्हणजे काय ते आधी बघूया. याच्यामध्ये प्लाझमिडमध्ये काही एफ प्लाझमिड असतात आणि काही आर प्लाझमिड असतात. ओके. सो एफ प्लाझमिड रिप्रोडक्शनसाठी उपयोगी असतात. म्हणजेच ह्या बॅक्टेरियल सेलचं डिव्हिजनसाठी किंवा रिप्रोडक्शनसाठी हे एफ प्लाझमिड उपयोगी असतात आणि हे सगळ्यांमध्ये प्रेझेंट असतात, सगळ्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. पण आर प्लाझमिड जे असतात ते काही बॅक्टेरियांमध्येच प्रेझेंट असतात आणि त्यांचा उपयोग काय असतो? अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणून त्याचा उपयोग असतो. ओके. म्हणजेच काय? तर ज्यावेळेला एखादा ऑर्गॅनिझम आहे आणि त्याला आपण अँटीबायोटिक दिले, ओके, अँटीबायोटिक मेडिसिन्स दिले, तर ज्या बॅक्टेरियांकडे आर प्लाझमिड प्रेझेंट असणार आहे, ते बॅक्टेरिया त्या अँटीबायोटिकच्या मदतीने मरू शकत नाहीत. ओके. पण ज्यांच्याकडे हा आर प्लाझमिड ॲब्सेंट आहे, ते बॅक्टेरिया मरून जातात. ओके. फॉर एक्झाम्पल इथे बघा, सगळ्यात पहिलं तर हा बॅक्टेरियाचा सेल आहे आणि इथे नॉर्मल सेल दाखवलाय. ओके. सो नॉर्मल सेलमध्ये डी-एन-ए कसा असतो? न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. पण प्रोकॅरियोटिकमध्ये डी-एन-ए कसा असतो? डायरेक्ट सायटोप्लाझममध्ये असतो विदाऊट न्यूक्लियस. त्याचबरोबर त्याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचा एक डी-एन-ए असतो ज्याला प्लाझमिड म्हणतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 टाईप येतात. एकतर एफ प्लाझमिड आणि दुसरे येतात आर प्लाझमिड. ओके. सो ज्यांच्याकडे आर प्लाझमिड प्रेझेंट आहेत ते अँटीबायोटिकमुळे मरू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल सपोज इथे आपल्याकडे 100 बॅक्टेरियाज प्रेझेंट आहेत आणि ह्या 100 बॅक्टेरियाजमधले सपोज 80 बॅक्टेरिया आहेत एफ प्लाझमिडवाले आणि उरलेले 20 बॅक्टेरियाज आहेत आर प्लाझमिडवाले. आता आपण काय करायचंय? ह्या 100 बॅक्टेरियाजवरती अँटीबायोटिक टाकणार आहे. ओके. सो जे 80 बॅक्टेरियाज आहेत ते मरून जाणार आहेत. का? कारण यांच्याकडे आर प्लाझमिड ॲब्सेंट आहे. ओके. म्हणजेच अँटीबायोटिक रेझिस्टंट नाही आहेत हे आणि जे 20 बॅक्टेरियाज आहेत ते तसेच जिवंत राहणार आहेत कारण यांच्याकडे आर प्लाझमिड प्रेझेंट आहे. ओके. सो समजले का? जे आर प्लाझमिड ज्यांच्याकडे असतं ते अँटीबायोटिकला रेझिस्टंट आहेत. म्हणजे त्यांच्यावरती काही फरक नाही पडत. अँटीबायोटिक तुम्ही द्या नाहीतर नका देऊ. ते तसेच जिवंत राहतात. ओके. सो जेनेटिक मटेरियल समजलं? याच्यामध्ये 2 डी-एन-ए असतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. एक तर आपला नॉर्मल डी-एन-ए, पण त्याला विदाऊट न्यूक्लियस आहे. ओके. आणि तो मेसोझोमला अटॅच असतो आणि दुसरे असतात प्लाझमिड, ज्याच्यामध्ये एफ प्लाझमिड आणि आर प्लाझमिड असतात. एफ प्लाझमिड रिप्रोडक्शनसाठी आणि आर प्लाझमिड अँटीबायोटिक रेझिस्टंट. ओके. नेक्स्ट येतं इन्क्ल्युजन बॉडीज.
सो इन्क्लुजन बॉडी म्हणजेच काय, हा सुद्धा एक त्यातला ऑर्गनल आहे, जो की मी इथे दाखवलाय बघा. ओके. सो ही आहे इन्क्लुजन बॉडी. आता हा कुठे प्रेझेंट आहे? सायटोप्लाझमच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. सगळ्यात पहिलं आपण बघूया सायटोप्लाझममध्ये काय-काय प्रेझेंट असतं. सायटोप्लाझम इज अ पूल ऑफ ऑल नेसेसरी मटेरियल्स. म्हणजेच काय, सायटोप्लाझममध्ये सगळे नेसेसरी मटेरियल्स प्रेझेंट असतात. लाइक वॉटर, एन्झाइम्स, एलिमेंट्स आणि अमिनो ॲसिड्स. हे सगळं कुठे प्रेझेंट असतं? सायटोप्लाझममध्ये. पण काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाउंड्स सुद्धा असतात आणि ते कुठे असतात? तर ह्या इन्क्लुजन बॉडीमध्ये. ओके. ते सायटोप्लाझममध्ये नसतात. इन्क्लुजन बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आता ऑर्गॅनिकमध्ये काय येतं? ग्लायकोजेन आणि सायनोफायसियन. ओके. सायनोफायसियन स्टार्च हा सुद्धा कुठे येतो? ऑर्गॅनिक कंपाउंड्समध्ये आणि ते प्रेझेंट असतात इन्क्लुजन बॉडीमध्ये. त्यानंतर इनऑर्गॅनिक कंपाउंड्स लाइक फॉस्फेट अँड सल्फर ग्रॅन्युल्स. ओके. हे सुद्धा या इन्क्लुजन बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सो बेसिकली इन्क्लुजन बॉडी काय आहे? याचा एक ऑर्गनेल आहे. इथे मी तुम्हाला एम-सी-क्यूज दिलेले आहेत ह्या व्हिडिओच्या बेसवरती. तुम्हाला जर व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल तर मला आन्सर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. ओके. सो बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? प्रोकॅरियोटिक सेल कसा आहे? सिंपल आहे. आणि युकॅरियोटिक सेल कसे आहेत? कॉम्प्लेक्स आहेत, हायली ऑर्गनाइज्ड आहेत. आणि प्रोकॅरियोटिक सेलच्या आतमधले सगळे स्ट्रक्चर आणि ऑर्गनल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. ओके. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत युकॅरियोटिक सेलला आणि त्याच्या आतमधले ऑर्गनल्स एक-एक करून आपण बघणार आहोत. ओके. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या वरती ऑलचं बटन येतं ते नक्की प्रेस करा. व्हिडिओला हाईप करा. हाईपचं एक नवीन फीचर आलं आहे, YouTubeने काढलेलं आहे, ज्याच्यामुळे माझं चॅनल ग्रो व्हायला मला मदत होईल. सो भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.